लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय खेडनगर, संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर कुमार सप्तर्षी सर, माजी विद्यार्थी स्नेह मेळावा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचेच एकदा स्वागत। ह्या संस्थेचे विद्यमान कार्यकारी विश्वस्त डॉक्टर प्रवीण सप्तर्षी, सर्व विश्वस्त या संस्थेचे नंदा पाटील आहेत, सेक्रेटरी मकरंद सप्तर्षी आहेत, ज्योतिराम मोरे सर आहेत करमाळ्याचे आपल्या, आणि अप्पा अनर्स आहेत। समस्त गावकरी, विशेषतः सरपंच आणि बाकीचे महत्वाचे लोक, सर्व शिक्षक वर्ग, माजी शिक्षक आणि 1984 पासून असलेले सर्व विद्यार्थी सर्वांना राम राम, सलाम अलैकुम, जय भीम, जय मल्हार। मित्रांनो, शिक्षण क्षेत्रामध्ये उतरण्याचं कारण काय असं तुमच्या मनात प्रश्न येईल। मला वाटतं की सर्व ज्यांना समाजाचं हित होतं त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये लक्ष दिलं, पण मग दोन मार्ग आहेत। शिक्षण महर्षी व्हायचं का एका गावात हायस्कूल काढायचं। शिक्षण महर्षी झाले तर ते एकच झाले, कर्मवीर भाऊराव पाटील। ते सर्व गावांमध्ये शाळा काढत होते, अक्षरीतून काढत होते, पण ते शिक्षण सम्राट नाही झाले, ते कर्मवीरच राहिले। मी मात्र याचं ठरवलं, आपली ती शाळा निघण्याचा जन्माच्या आधीची कथा आहे, सगळ्यांना माहित असावी। मी आमदार म्हणून अहमदनगरहून निवडून आलो, आपला भाग हा राखीव होता म्हणून मी कर्जत जामखेड मतदारसंघात उभा राहू शकत नव्हतो, म्हणून नगरच्या लोकांनी विनंती केली, तिकडे उभा राहिलो, आमदार झालो जनता पक्षाचा। आणि मग इथे सत्कार केला खेडच्या लोकांनी, जन्मगाव म्हणून। माझे वडील 1938 साली इथे डॉक्टर म्हणून, सरकारी डॉक्टर म्हणून आले, आणि माझा जन्म 41 सालचा। इथल्या अनेक जुन्या लोकांच्या अंगा खांद्यावर मी खेळलोय असं ते सांगतात। लहान असतानाचं काय आपल्याला माहिती, पण बिगारी इयत्तेचं शिक्षण माझं इथे झालेलं। तर मी आलो त्यावेळेला माझी बिगारी कुठे होती ती खुली दाखवली, आणि ती मला जशी आठवत होती बरोबर तशीच होती। याचा अर्थ काय? याचा अर्थ विकास झालेला नव्हता। जो आमच्या लहानपणी जी बिगारीची शाळा होती तशीच होती, ही 40 वर्षांनंतर। आणि मग ते जसं आपल्या गावातले लोक म्हणतात, आमच्याकरता काहीतरी करा, आमच्या गावातून काही आमदार होणार नाही, पण आपल्या गावात जन्मलेले आमदार तुम्ही आहात, त्या गावाकरता काही करा। तर म्हटलं काय करायचं, आणि मग तिथून विचारायला सुरुवात झाली। मी मंदिर बांधणार नाही, मी मशीद बांधणार नाही, मी मंदिरांचं मंदिर तिथे शाळा काढ। आणि म्हटलं माफ करा, जुन्या लोकांना सांगितलं, तुम्ही प्रेमळ आहात, तुमच्या अंगा खांद्यावर खेळलोय, पण तुम्हाला आपला विकास करावा कसा याची माहिती नाही। तर आता तुमचं काही मी करू शकत नाही, परंतु पुढच्या पिढ्या वाचवण्याचं काम आहे। कारण असं आहे, मी डॉक्टर असेल मला थोडं जास्त माहिती, माणूस हा एकच प्राणी आहे की ज्याला मेंदू मिळाला, बाकी प्राण्यांना मेंदू नाहीये। त्यांना निसर्ग सांगतो की तुम्ही मरेपर्यंत असं वागायचं, वाघाने शिकार करत राहायचं, हरणाने वाघाला चुकवत राहायचं, हत्तीने काय करायचं, बिंचवाने काय करायचं, पालीने काय करायचं, सगळं पूर्व निश्चित असतं, त्यात बदल नसतो। पण माणसाला मेंदू दिल्यामुळे त्याने विचार करून जगायचं असतं। आता विचार करून जगायचं आहे हे जर सांगितलंय तर मग विचार नीट केला पाहिजे। आणि 15 ऑगस्ट 1947 ला ब्रिटिश राजवट केली, आपलं स्वतंत्र भारत तयार झाला, स्थापन झाला। त्याच्या आधी 600 राज्य होते इथे, आणि त्यांचे वतनदार होते, त्यांना विकास वगैरेची गरजच नव्हती, कारण लोक जर शहाणे झाले तर त्यांचं राहणार नव्हतं। आंदोलन झालं, जगातलं अद्भुत आंदोलन झालं, शस्त्राविना लढलं गेलं,
लोक म्हणाले की आम्ही लाटा खाऊ तुरुंगात जाऊ, आम्ही तुम्हाला गोळी घालणार नाही, पण तुमचं राज्य कबूल करणार. आणि ब्रिटिश गेले. त्या दिवशी आपल्या देशात 93% लोक अंगठे बांधत होते. म्हणून गांधीजी, जवाहरलाल नेहरू, राजेंद्र बाबू, सरदार पटेल, मौलाना आझाद यांनी ठरवलं की नवा भारतीय माणूस तयार करायचा. कारण भारत नावाचं राष्ट्र पूर्वी नव्हतं. 600 राष्ट्र होती, 600 राजे बादशाह होते. आणि मग ते राज्य नवं राष्ट्र कसं करायचं, तर त्याच्यामध्ये बंधुभाव. मग बंधुभावात अडचण काय, तर जात आणि धर्म. म्हणजे धर्म पाळावा माणसाने, पण दुसऱ्या धर्माचा द्वेष का करावा हे काय मला अजून कळलेलं नाही. जात त्याला मानायची असेल तर मानावी, जातीची काही गरज नाही, पण दुसऱ्या जातीचा द्वेष का करावा हे प्रश्न होते. म्हणून ही शपथ आली की सर्व भारतीय माझे बांधव आहेत आणि नवा भारतीय माणूस तयार करायचा. जुन्या काळातला नाही, नवा करायचा. आणि त्याचं काम शाळांचे. म्हणून हे राष्ट्र बांधणीचं कार्य आहे. म्हणजे खेळपुरती शाळा असेल तरी ह्या शाळेमध्ये भारत बांधला जातोय, तर आपला वाटा आपण उचलला पाहिजे. आणि आपल्याला शिक्षण सम्राट व्हायचं नाही. बाळासाहेब विखे सारखं, पतंगराव कदमांसारखं आपल्याला आपलं जन्मगाव हे राष्ट्र बांधणीमध्ये योगदान करणार करायचं. तर हायस्कूल करण्यावाचून काही मार्ग नव्हता. पण त्याच्या आधी 3 वर्ष 80 साली संस्था स्थापन झाली. आम्ही लोकांचं भांडवल कसं वाढेल याचा विचार करून, कारण गरिबीच होती. म्हणून ऑस्ट्रेलियातून 3 बोकड आणले. त्यांच्या आया बहिणी 6 लिटर दूध देतात. आणि आमचा अभ्यास असा की भारतामध्ये गाईच्या दुधाचा धंदा मार खाणार घेतला. म्हणून खरी भारताची गाय आहे शेळी. पण शेळीला गोठ्यात बांधलं पाहिजे आणि तिचं दूध वाढवण्याकरता संकरित शेळी केली पाहिजे. म्हणून ऑस्ट्रेलियाहून 3 बोकड आणले. त्याच्यानंतर आपल्याकडे पाऊस कमी आहे, म्हणून आहे ते पाणी नीट वापरायचं म्हणून फवारा जलसिंचन आणलं. महाराष्ट्रातलं पहिलं. तिथे एसी थांबायच्या पायला की उन्हाळ्यात पाऊस कसा पडतो असे विस्फारून काढला. दलदली चिमटला नाही, तर मला आणखी पाणी टाकून मत्स्यपालन केलं. आता मत्स्यपालन हे शेतात करायचं, मत्स्यपालनाची शेती असा प्रकार नव्हता. पण हे 3 झालं तरी एक 3-4 लोक फार डोकं खायचे. एक होते सर्जेराव भाऊ, आपले मोठा महाराज बोलले, त्यांचे आजोबा. ते म्हणायचे डॉक्टर इथे शाळा. मी म्हणत अजून वेळ आली नाही, कारण सगळ्यांची साथ मिळाली पाहिजे. म्हणून सगळ्यांना त्यांचं भांडवल कसं वाढेल, त्यांचं शेतीचं कसं होईल, आणि गोरगरिबांना लिंबोळी गोळा करून आपण मजुरी द्यायची. आणि इथे 300 मजूर. तर मजुरी काय मिळेल ते करत, नर्सरी होती, हे होतं. आणि मग आम्ही हायस्कूल काढायचा निर्णय घेतला. त्यात दत्ता पाटलांचं योगदान खूप होतं. आणि माझा पाळणा भाऊ म्हणजे रंगराव काकडे, मालवीचे वडील, तो फार डोकं खायचा. तिथे शाळा काढली आणि आम्ही पाळणा भाऊ एका पाळण्यात वाढलेलो. पण मी गावाला सांगितलं की तुम्ही काढा, मी आमदार म्हणून परवानगी वगैरे सगळं देत होतो मला. तर त्यांनी असं ठरवलंय की इथल्या बेटांचे जे लीडर आहे त्यांनी शिक्षण काढावं. म्हणजे तुम्हाला शिक्षणाची माहिती आहे का, पुढे जग कसं निर्माण होणार आहे, निदान 20 वर्षात कसं होणार याची माहिती आहे का. पण आधी नाही म्हणत होते. आणि नंतर त्यांनी ठरवलं की डॉक्टरांना वरून आपण अर्ज करायचा, पण तोपर्यंत हे काढणार नाही. म्हणून इथे दलित आणि ओबीसी म्हणत होते की आम्ही पैज लावतो, इथले मालक मंडळी काढणार नाही, आम्हाला शिकायचं आपण, तुम्ही हायस्कूल काढा. आणि रंगराव काकडे, दत्ता पाटील हे सगळे मागे लागले. मग मी अर्ज केला, मग उगाच स्पर्धा दिसायला लागली. म्हणून डिक्लेअर केलं की आपल्याला काही मिळत नाही परवानगी, दुसऱ्या संस्थेला मिळते. म्हणजे भांडण करता नको म्हणून. तर त्याच्यावर रंगराव काकडे माझ्याशी खूप भांडला. असं तुम्ही मध्येच गळाटल्यासारखं काय केलं, का सोडून दिलं. आता मला माहित होतं इकडे आपण प्रगती करत होतो,
आणि गावातले बाकीचे मालक मंडळी जसे काही फार काही करणार नाही, त्यांचं जास्तीत जास्त न्याय म्हणजे बाबासाहेब निंबाळकरांना सांग जास्तीत जास्त खेळचा विकास करायचा म्हणजे बाबासाहेब निंबाळकर म्हणजे फायनल, त्याच्या पुढे पुढे नाही. आता मी वसंतदादांना भेटायचो, मी आमदार होतो, सुधाकर नायकांना मला मिळणार हे माहित होत, पण मिळायला स्पर्धा नको, भांडण नको, त्या दिवशी सुरू केलं 6 जूनला संध्याकाळी पडून मिळाली. संध्याकाळी आमचा माणूस आला, त्याने फोन केला होता, म्हणजे तू डायरेक्ट खेळला पोहोच, मी पोहोचतो. आणि भाऊसाहेब देशमुख राशींचे ते अध्यक्ष आणि संभाजीराव काकडे खासदार पुणे यांच्या हस्ते सुरू झाले. आणि पहिले तिथे कुणी नाही, मला असं वाटतं आज शिक्षक कसे येणार, तर मोरे सर आणि पवार सर आले होते. त्यांना कुठून वार्ता कळली होती यांना मिळणार हे मला माहिती. आणि त्याला सोडून तिकडे लिंबोळीच्या आणि मग पुढे सरकार सारखं म्हणायला लागलं की तुम्ही इमारत बांधली पाहिजे, अमुक केलं पाहिजे. पण मुलांना निसर्गात शिक्षण जास्त असलं म्हणून इथे जंगल केलं होतं आपण सुरू वापरू, तर मध्ये वाळू टाकून वर्ग घ्यायचे तेव्हा मी राहायचो, मी पण घ्यायचो वर्ग. आणि नंतर मग इमारत बांधणं हे सरकारचं बंधन असल्यामुळे आणि शिक्षक लोकांना सरकार पगार देणार असल्यामुळे आणि तो भरपूर देणार असल्यामुळे, म्हणजे आता आमच्या हेडमास्टरना 1,10,000 पगार पेन्शन यायचा, तर त्यांच्या पोटावर कशाला पाहिजे, म्हणून आपण हे ग्रँटेबल करून सुरू झालं. त्याला आज 40 वर्ष. आता 40 वर्षात काय केलं आपण, फार काही नाही केलं, पण माणसांना उडण्यासाठी पंख दिले, म्हणजे ते आकाशात फिरू शकतात. मग आपला मिलिटरीतला माणूस सांगत होता ना, मी या हायस्कूल मध्ये शिकलो म्हणून मिझोरामला गेलो, म्हणून नागालँडला गेलो, म्हणून अरुणाचलला गेलो, म्हणजे त्याला पंख फुटले. ज्ञानाचे पंख देणं हे सर्वात मोठं दान आहे असं म्हटलेलं आपल्या जुन्या काळात. आणि समाजामध्ये शांतता आणि सुरक्षितता पिढ्यानपिढ्या नांदायची असेल तर जातीची भावना कमी केली पाहिजे. कारण आपल्या देशामध्ये बिगर जाती जन्मच घेता येत नाही. कुठल्या तरी जातीत तुम्ही असाल, मग कुठल्या तरी जातीनं अभिमान ऐकला तर 4 लोक त्याच्या जातीचे नसलेले त्यांना ऐकावंच वाटतं. ब्राह्मण असला तर तो जोरात सांगतो. मी बोललोय ना जुने संस्कार, आता इतरांनी विचार करायची गरजच नाही, कारण मला अंतिम सत्यच कळतं इतरांना ते आवडत नाही. मराठा असला तर आम्ही बहुसंख्येत मिशा बोलणार नाही, आवडत मराठा नसलेले वाटतात. असं प्रत्येक जातीचे काही काही खूण आहे. म्हणून जात नसते तर काय होईल म्हणून प्रयोग केला. माझ्या मुलाला जात दिली नाही, जातीचा कॉलम असतो तिथे भारतीय लिहिलं आणि तसं रजिस्टर करून घेतो हॉस्पिटल जन्मापासून, आणि नाव त्याचं कबीर ठेवलं. कबीर संत होऊन गेले. पण मग पुण्याच्या शाळेमध्ये त्याचा दाखला असताना ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाळा, पण आमच्या जवळ असल्यामुळे तिथंच घ्यायची ऍडमिशन, जवळ घ्यावी ऍडमिशन. तर तिथे गेल्यानंतर ते म्हणाले ऍडमिशन कशी द्यायची, कारण जात नेहमी भारतीय. म्हणलं तुमची शाळा रोज शपथ घेते ना मुलांकडनं सर्व भारतीयमध्ये बांधावे, तर भारतीय ही कायदेशीर गोष्ट आहे. भारतीय नागरिक जात ही कायदेशीर नाही. आपण परदेशात गेलो तर पासपोर्टवर जात लिहिली जात नाही, भारतीय नागरिक असं लिहिलं, पण आम्ही त्याला भारतीय नागरिक दिलं. आणि धर्माच्या जागी दिलं की सर्व धर्म प्रयत्न करतात माणसाला शहाणं करायचं, म्हणून आम्ही मानवता धर्म मानतो. आणि काय झालं मी सांगत होतो, कारण हा प्रयोग होतो ते काय होतंय, काही झालं नाही. डोक्यात जात नसल्याने मुलांच्या बुद्धीला गळती नाही. आपल्याकडे इथे मी आमका मी तमका आणि सारखं डोक्यामध्ये ते जातीचं असल्यामुळे माणसं मागे पडतो. पंकज येत नाही त्यांना. गरुड व्हायच्या वेळी कोंबड्यात होतात, पटपट करतात तिथंच पडतात खाली, आकाशात उडत नाही. तर
जात टाळून भारतीय झाला तरच तो मोठा होतो हे कळलेलं होतं. पण मी जो प्रयोग केला होता तर काय होतं बघायचं होतं. तर 12 वेळा तो पुणे विभागात पहिला आला. तेव्हा कळलं की आम्ही काय केलं, काहीही केलं नाही. त्याला फक्त जात दिली नाही म्हणून तो पहिला आला. कारण गळतीच नव्हती काही. त्याला मी कोणत्या जातीचं ते माहिती नाही, मी भारतीय एवढंच माहिती. आणि 18 वर्षाचा झाल्यावर सज्ञान झाल्यावर धर्म दिला. धर्म ही पोरासोरांनी स्वीकारण्याची गोष्ट नाही होती. आता राजकारणात कोणी उठते जय श्रीराम म्हणते, इतकं फालतू आहे का धर्म. म्हणून सज्ञान झाल्याशिवाय धर्म देऊच नाही मुला. म्हणून सज्ञान झाल्यानंतर त्याला सर्व धर्माचे पुस्तकं आणून दिली आणि सांगितलं तुला पाहिजे तू घे. आता पण आम्ही पालक म्हणून काही केलं, तुला बदल करायचं करू शकतो. तू एका धर्माचा होऊ शकतो, एकाच वेळी अनेक धर्माचा होऊ शकतो. त्यांनी वाचन करून सांगितलं 12वीला पहिला आलेला विद्यार्थी, मला मानव धर्माच्या पेक्षा कुठलाही धर्म श्रेष्ठ वाटत नाही आणि जातीची मला गरज वाटत नाही. मग इथपर्यंत पोहोचू शकतो का आपण? मग इथपर्यंत पोहोचू शकलो. जातीमुळे काय होतं, आपलं सगळं बघणं वाकडं असतं. म्हणजे उमेदवार कोण उभा आहे, तो कोणत्या जातीचा, पहिल्यांदा आपलं भारतीय डोक्यात वक्र बुद्धी होती. हा चांगला आहे पण तो आपल्या जातीचा नाही. पंकजा मुंडेच्या बाबतीत वंजारी गावामध्ये त्यांनी एक मराठीला मतदार टाकून दिलं नाही, मग मराठ्यांनी बाकीच्या ठिकाणी मतदार टाकून दिली. ही भेटची स्टोरी आता 8 दिवसापूर्वी घडलेली, बुचच कॅप्चर केली. तर हे काय मराठा वंजारी, शेवटी आपण भारतीय माणसं होत ना सगळे, आणि जगातला माणूस आणि निसर्गातला एकूण माणूस, याच्यात काही फरक नाहीये. जगातले सगळे बाळ सारखे. अपवाद फक्त आपले पंतप्रधान होते, म्हणजे आता घेतील शपथ परत. नरेंद्र मोदी म्हणाले की माझा जन्म इतरांप्रमाणे जीवशास्त्रीय झाला नाही, बायोलॉजिकल जन्म नाही झाला. मी डॉक्टर म्हणून सांगतो, जगातलं कुठलंही पोरग, रशियातलं, अमेरिकेतलं, जर्मनीतलं, इंग्लंडमधलं, आफ्रिकेतलं, भारतातलं, याचं त्याचं कोणाचंही पोर समान पद्धतीनं जन्माला येतं आईच्या पोरात. ते म्हणाले की मी आज्यात जन्माला आलो, मी देवाचा अवतार आहे आणि मला देवाने इथे पाठवले ईश्वराने की भारतीय लोकांचं भलं झालं. ही ठाप मारून मत मिळणार नाही, ते उघड दिसत ना. नाही तर आमच्या डॉक्टर पुस्तकात झालं असं की काही लोक सारखे जन्मतात आईच्या पोटातून आणि काही लोक मात्र आज्यात जन्मतात. ते असं देव पाठवलं. तर असं काही नसतं, ते खोटं. तर माणसाच्या बुद्धीला आजूबाजूला काय चाललंय याचं करेक्ट आकलन करण्याची शक्ती मिळणं आणि लोकशाही आहे म्हणून करेक्ट मतदान करणं हे त्याला आलंच पाहिजे. इथे प्रगती पूर्ण झाली. त्याला करेक्ट मतदान कुठे करावं हे कळलं नाही तर तो फार मोठ्या देशाचा घात होतो. म्हणजे देशावर बाहेरच्या लोकांनी आक्रमण करायचं कारण नाही. आपणच चुकीचं मतदान केलं तर चुकीच्या लोकांच्या हातामध्ये देऊ. पण यावेळेला काय झालं कोणा माहिती. एक आणीबाणीच्या नंतर इंदिरा गांधीने हुकुमशाही आणली होती. ती म्हणाली मी लावते आणीबाणी, होते कायमची राणी, या देशाची एकटीच शाणी. आम्ही असं कसं बाई, तुम्ही एकट्याच कसं शाळा, किती शाणी माणसं आम्हाला. त्यावेळी असं म्हणतात जा जेलमध्ये. 19 महिने जेलमध्ये केवळ एवढ्या करता की तुमच्या बरोबरीने इतर शाळा, पण ती एक हुकुमशाही घालवली होती. पण जुलैमध्ये शरद पवारांना मी सांगितलं की आम्ही बरोबर की एकांतात असतो तर अरे तरी बोलतो. म्हटलं शरद, तू आणि उद्धव ठाकरे हे 2 माणसं अशी की त्यांच्या सभेला गाड्या न पाठवता लोक येतात. पण मला शंका येते की तुम्हाला दोघांना ही हुकुमशाही घालवता येत का. तर म्हणले का, तुम्हाला अनुभव नाही. आणि म्हणे तुला मला अनुभव आहे. म्हणलं मी आणीबाणीच्या विरोधात लढलो आणि कशी जाते हे पाहिलेलं. तर जनता जेव्हा स्वतः इलेक्शन हातात घेते, जनता जेव्हा विचार करू लागते आणि राजकीय पक्षांना बाजूला असतात, आमचा कापसाचा प्रश्न, आमचा अनुभव असा,
आमचा अमुक फरक नाही, आमचा अनुभव असा आणि देवा धर्माच्या भूमीत राहतो. रामचंद्राचा अयोध्यामध्ये नरेंद्र मोदींनी कॅमेराच्या जवळ कोणाला येऊ दिलं नाही. हटजाव, ज्यांचे जे बॉडीगार्ड होते ते हे नुसतं हात करायचे, हा त्याच्याकडे बघा, ते त्याला मागे टाकायचे. तो फोटो मी एकटा झालो, हे सगळं केलं. पण अयोध्येमध्ये त्यांच्या पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही. आजूबाजूच्या 4-5 मतदारसंघात आला नाही. मग रामाने शाप दिला असं का नाही म्हणायचं, जर तुम्ही राम मानत असाल. पण खरं म्हणजे राम उभाच नव्हता, उभे नरेंद्र मोदी होते, भाजप होत. त्यांचं धोरण योग्य का आहे याचा विचार आपण रामामध्ये घ्यायचं कशा, देवाला इतकं लहान करायचं कशा. आणि जसं आपल्याकडे शेड्यूल कास्टचं राखीव आहे किंवा आदिवासी राखीव जागा आहे, तसं देवांकरता 1-2 जागा राखीव असं काही ठेवलेलं नाही. माणसाने देवाकरता राखीव जागा असेल तर तिथे सुद्धा विष्णू, महेश म्हणजे महादेव यांच्या मारामारी होतील, मला मध्य जर त्यांना भारत चालवायचा असेल ते कशाला आणायचं. धर्म राजकारणात घेऊ नये आणि राजकारण धर्मात जाऊ नये. राजकारण धर्मात गेलं तर धर्माचा नाश होतो आणि धर्म राजकारणात आलं तर राजकारणाचा नाश होतो. धर्म म्हणजे माणसाला माणसाची जोडण्याकरता जे सांगितलं त्याला धर्म. माणसाला माणसं जोडायचं आणि त्याच्याकरता आपण हे ऐकून काढलं की खेळमध्ये एक पिढी अशी तयार व्हावी की जी एकमेकाला जोडलेली आहे. मध्ये जातीच्या भिंती नाही, ह्यो माळ्याचा, ह्यो मराठ्याचा, ह्यो बांधाचा, ह्यो महाराजा, हे कशाला, मी खेळचा एवढं का होत नाही असं. आणि मग जयप्रकाश नारायण नाव काय दिलं तर ते माझे गुरु. ते हे काय आपल्याला आकाशातून ज्ञान नाही मिळालं किंवा ह्या परिसराने दिलं नाही. राशीमध्ये मला कोणी दिलं नाही शिक्षण की शाळा मिळाला, तर गुरुकडनं ज्ञान येतं म्हणून त्याचा ऋण पेढायचं म्हणून जयप्रकाश नारायण नाव दिलं. ते महात्मा गांधीचे शिष्य. आता आपल्या गावामध्ये किती आघाडीपणा होता. ते मला म्हणाले की आम्ही शाळा काढायचा प्रयत्न केला, तो चालला नाही, तर आम्ही तुमचं हायस्कूल याचं कॉम्प्रोमाइज करू. म्हटलं कॉम्प्रोमाइज ठरविलं काय, लोकनायक जयप्रकाश नारायण बत्ता नाव. म्हणलं का, मेलेल्या माणसाचं नाव देऊ नये. आता मेलेला माणूस म्हणून देऊ नये, मग महात्मेचं सगळं मेलेल्या माणसाचं नाव दिलं. म्हणलं असं नाही. लक्षात घ्या, माणूस मेल्याशिवाय मोठा होता का लहान होता कळत नाही. कारण माणूस खूप मोठा असं आपण म्हणलो तरी शेवटच्या दिवशी त्याचा भ्रष्टपणा येऊ शकतो. आपण जिंदाबाद करत गेलो तर शेवटच्या क्षणी त्यांना मुर्दाबाद करावा. म्हणून माणूस मेल्याशिवाय त्याचा हिशोब नाही करता. हे मरूनही मोठी माणसं होती, गांधी, लोकनायक जयप्रकाश नारायण, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील. तर यांची नावं दिलं तर तुमचं का त्यांना उत्तर नाही देतात. म्हणजे कुठून कुठे नाही केलं. म्हणजे मला असं वाटतं की आता जे आपल्या हायस्कूलमध्ये शिकून गेले, मोठे झाले, त्यांना जर विचारलं की शाळेचं नाव काय द्यावं तर ते हा विचार मांडणार नाही की मेलेल्या माणसाचं नाव देऊ नये म्हणून. नक्कीच मला एवढं खात्री, एवढं मिळालेलं. आणि दुसरा उद्देश होता, मुलींना अक्कल नसते असं मानणारे लोक, प्रेमळ लोक. पण मुलीला काय अक्कल असते. चिंगीचं 4थी पर्यंत शिक्षण झालं की चिंगीचं लगीन करून टाका 12 वर्षी. कारण ते आपले कुटुंब प्रमुख तात्या असतात, ते म्हणायचे ते कुटुंब प्रमुख एक तात्या, म्हणजे मी आता 83 वयाचा म्हणून सांगतो, यांची एक सायकोलॉजी भारी असते. ते दरवर्षी दर महिन्याला आपल्या मुलांना कुटुंबाला औंदा मी नक्की म्हणत नाही पण म्हणतात. आणि म्हणून चिंगी 12 वर्षाची असली तरी तिचं लगीन करून टाका, माझ्या डोळ्या बोलतात. आता मी इथे शिकणार की 18 वर्षाशिवाय मुलीचं लगीन व्हायला पाहिजे. मग तो शाळेत शिकलेला हायस्कूलमधला मुलगा वडिलाला म्हणाला की चिंगीचं लगीन नाही करायचं, तर बाप म्हणणार शिकलेले हुकलेले असतात,
शिकलेलं काही कळत नाही, शिकलेले हुकलेले असतात, हे सगळं इथं होतं. आणि म्हणून म्हटलं याला काही वर्ष जाऊ द्यायचे. म्हणून 40 वर्ष गेल्यानंतर आता घराघरामध्ये शिकलेल्या मुली, शिकलेले मुलं आहेत, त्यामुळे इतके आपण मागे नाही, अंधश्रद्धा नाही एवढ्या. आणि चांगलं झालंय, कोणाचं काही वाईट झालं. पहिले ते चिडवायचे, ज्याच्या हायस्कूल मध्ये मुलगा मुलगी येते तो चालला बाप की बाकीचे लोक म्हणते काय झालं का तुझा पोरगा मामलेदार झालं का करेक्टर, म्हणजे 1 दिवसात लगेच होणार असं. म्हणजे तुझ्या मुलाला कलेक्टर करायचे म्हणून शिकवतो. तर असं त्याच्यामध्ये त्याला निराश करायची सवय होती. पण खरं म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आज शिक्षणाचं माझ्या शेतात शेतकरी म्हणून काम करतात, एक सत्य. म्हणून हायस्कूलमुळे काय झालं, ते गावातला मजूर नावाचा माणूस मजूर बाहेरून यायला. तर हे सामाजिक शिक्षण ज्ञान येऊन होतात. बदल कोण करतो, कुमार सप्तर्षी नाही केलं. ज्ञान झालेली मुलंच आपलं आपलं करतात, जे टोचतं ते बाजूला करतात, जे पटतं ते आणतात. कारण माणसाला सतत सुखाकडे जाण्याची इच्छा असते, ज्याच्यामध्ये सुख ते जातं. शिकून काय नोकरी मिळणार का, पण शिकून कोणाचं वाईट झालेलं एक उदाहरण दाखवा का, शिकला म्हणून वाईट झालं. बीडमध्ये एकही तसं. आणि आपले शिवचोडे जे महाराज आता बोलले, त्यांनी मला एकदा सांगितलं काय नोकऱ्या बिकऱ्याची गरज नाही म्हणाले, माझी विद्यार्थी मिळवत. आठवलंय का मला? दुसऱ्या महाराज शिवपुरेचे होते. ते म्हणाले महाराज साठी एम्प्लॉयमेंट नाही, सेल्फ एम्प्लॉयमेंट. आणि इथे हायस्कूल मध्ये आपले 4 महाराज आहेत. तो एक भिगवडला जोशी आहे ना, तोही मला म्हणाला मला मार होतो त्या हायस्कूल मध्ये मी शिकलो आणि महाराज झालो. सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे कोणीच बेकार राहिलं नाही आणि कोणीच मागे राहिलं. मग काय शिक्षण. आणि दुसराच परिणाम असा दिसतो 40 वर्षात की मुली खूपच शहाण्या आहेत. तुम्हाला इथे बसलेल्या असतील काही, त्यावेळेच्या मुली आता आया झालेल्या आहेत. पण त्यावेळेला मी नुसतं नाव विचारलं, बाळ तुझं नाव काय, तर असा संस्कार होता की तिने लाजलं पाहिजे, किती लाजलं पाहिजे. बाळ तुझं नाव काय, की खाली खाली पडत तिचं जमिनीवर डोकं टेकलं. म्हणून मी असं पकडून घालायचो आणि ओळंबा लावायचो गवंड्याचा, ताट बस आणि तुझं नाव सांग. इथून शिक्षण सुरू झालं. आणि आता मुली सगळ्या हुशार झाल्या, तेव्हा काही शिकवावं लागत नाही. मग नाही का अनेक विद्यार्थी मला शिकवत होते, चांगलं मला वाटलं. एवढी हिंमत आली त्याच्यात, आत्मविश्वास आला, हाच यायला पाहिजे, हेच पण काही होत नाही. तर मुलींच्या मध्ये एवढा फरक नाही. आणि एक लक्षात ठेवा, ज्या घरात मुलगी शिकते ते घर पुढे जाते. मला असं दाखवा की आई शिक्षित घर मागे पडले. म्हणून मुली लग्नाच्या वेळेला पालकांशी, जुन्या पालकांशी भांडतात. आता अनेक पालकांना मी असं पदर बसून मागितलं हे मुलीला शिकवू. त्यामुळे का, तर माझ्या बापानं तुझं कधी वाईट केलं नाही आणि मी कधी तुझं वाईट केलं नाही, म्हणून माझ्या पदरात टाक पाहिजे. ही गोष्ट 84 साली मी सारखं फिरायचो मोठमोठ्या कुटुंबात. आणि मुली आल्या, मग त्या मधला काळ असा गेला की ते भांडायला यायचे, तुमच्यामुळे शिकवली आणि आता मी एवढी चांगली नामी स्थळ असतो अगदी नाहीच वाटते. आता तुम्ही बघावं. मग त्या मुलीला एकटीला बोलवलं, म्हटलं तुझ्या देखील ती खरं नाही बोलणार, तर सांग बरं बाळ तू लग्न करायचं म्हटलं. पण काका मी इथे शिकल्यामुळे मला असं वाटतं की नवरा आमचा मित्र असावा. आणि बाबा जे आणतात किंवा काय अण्णा वगैरे पप्पा ते जे सण आणतात ते सारखं म्हणतात, हा चांगलं सण आहे, 7 एकर ऊस आहे आणि कुटुंब मोठं आहे आणि तू खातं तुझं घर आहे, तू भुकी राहणार नाहीस. ती म्हणते याचा अर्थ माझ्या डोळ्यासमोर राहतो की मी शेट काढते बोटातून, मी भाकऱ्या पडवतीये, काय मला जीवन राहील का. म्हणून मला मित्रासारखा नवरा जो मला स्वातंत्र्य देईल,
तर हे स्वातंत्र्याचे पंख फुटण्याचे लक्षण, याचं स्वागत केलं, याचं रागवलं नाही पाहिजे. आणि याच्यात मुलगी पुढे गेलं असं म्हणलं तर त्या मुली खरं सांगतात ना मला. आता त्यांनी सांगितलं एसीचं कॉलेज का काढलं, एवढ्या छोट्या गावामध्ये कॉलेज असं करते. पण मुलीने एकदा मला घेऊन सांगितलं की या जगात आमचं कोणी नाही. आई सुद्धा मी पुस्तक वाचत बसले, तिला वाटतं ही उगत बसते. ती म्हणते मी इकडे चोर भुको भुको माझे डोळे गेले, तू निस्ती बसली डोळ्यासमोर पुस्तक वाचणं ही कीर्ती आहे हेच माहित नाही आहे. तर ते नाही, वडील मुलीला शिकवते म्हणजे काहीतरी भयंकर उपकार करतायत अशा पद्धतीनं समाजाला वाटतं हिचं लग्न लवकर करा. आणि माझ्या ताईचं लग्न 12 वर्ष झालं, माझं आता 15 वर्ष होते, कारण एसएससी 15 वर्ष. आणि तुम्ही तर म्हणता 18 वर्षाची वय लग्न करू नये, मेडिकल घेतली. पुढची मुलं रद्दी होतात, 3 पाऊंडाची पेक्षा कमी वजनाची होतात आणि ती आयुष्यभर किरकिर करतात, काहीच करत. मुलांचा जन्म वजन 7 पाहिजे. तर हे जर खरं असेल तर आम्हाला तुम्ही 18 वर्ष ओलांडण्यापर्यंत शिकवा म्हणून कॉलेज काढलं. हे कॉलेज काय आपण आणि त्याचे परिणाम चांगले दिसतात. कारण गावामध्ये 3 पाऊंडाला जन्माला येणार मुलं काठावरती म्हणजे कसं बसत मरतंय का जगतंय, जगतंय का मरतंय अशा अवस्थेत ती मुलं आता जन्माला येत नाही. आता 6 पाऊंडाची मुलं येतात म्हणून प्रगती होतीये. आणि मला मिळालं ते मागेच पाहिलं तुम्ही 26 जानेवारीला ते ड्रोन वगैरे सगळं, हे सगळं नवीन आहे. आपण हायस्कूल सुरू केलं तेव्हा काही नव्हतं, एवढी प्रगती झाली. मग तुताऱ्या वाजत होत्या, साध्या तुतारी वाजवली मी पूर्ण कधी पाहिजे नाही. नारायणराव कधी कधी इथे यायचे तेव्हा हलगी वाजवायची आणि पेपणी वाजा असायचा, बँक करायचा आणि तो हलगी वाजवता यायची. पण आता गावात तुतारी आली. मला कोणतरी म्हणलं ते इलेक्शन मध्ये जिंकली म्हणून गावात तुतारी आली, काही का असेल. पण तुतारी काय अमुक काय सगळं प्रगती होती. ते याचं कारण पुढची पिढी शिकली, आम्ही निमित्त मात्र. आणि हे ज्ञान देण्याचं डोक्यात आलं एवढंच केले. ते आमच्या वडिलांनी पण सांगितले लोकांना ज्ञानी करणं हे सर्वात महत्वाचं. आणि लोकांना ज्ञानी केलं की त्या देशात लोकशाही टिकते. लोकांना ज्ञानी केलं की हुकुमशाह उघडून जातात. या वेळेला लोकसभेला सबंध देशामध्ये लोकांनी ज्ञानाच्या आधारे मतदान केलं म्हणून हुकुमशाही कशी झाली, फाटकी तुटकी झाली. किंवा एखाद्या बिबट्या खातो, मुलं खातो, रात्रीचा येतो, लहान लहान मुलं घेऊन जातो, रक्ताची सटक लागली, बिबट्या बिबट्या काय करावं, रात्रंदिवस झोप नाही, बिबट्या. तसं झालं होतं मोदीचं राज्य, मोदी शाह कवाई काय सांगताय. पण बिबट्या जेरबंद झाला, बिबट्या पिंजऱ्यात बसला. आता बिबट्या मुलांना खाणार नाही एवढी खात्री आलेली. सर म्हणतात की त्यांना भूक लागली, जेवणार मी थांबतो इथे. अरे हो ना, पण हे मला आधी माहित होतं म्हणूनच मी म्हटलं तर मध्ये आवडा. तर हायस्कूल काढल्यामुळे कुणी उठावून मला पटवून द्यावं की खेळची प्रगती थांबली. हायस्कूलमुळे गावाचं वाईट म्हणून मी सांगितलं ते वाक्य सांगतो. मी मंदिर बांधलं नाही, मी मशीद बांधली नाही, पण मी शाळा. आणि हे मंदिरापेक्षा मशिदीपेक्षा फार मोठं काम आहे हे सांगतो. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आता माझं 83 वय झालं. वयोमानानं मी काय वारंवार तुम्हाला भेटणार, पण आमच्या नंतर चालवा तुम्ही अशी आशा वाटते. प्रवीण सर हे बघताय, पण इथं अनेकांना आश्वासन दिलं की मी मदत करीन, मी करीन असं एक तुकडीने सांगितलंय. त्यामुळे सुरुवात करून दिली, आता वाढवण्याचं काम तुमचं आहे एवढं सांगतो. या ठिकाणी थांबतो.
मी डॉक्टरांचे धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण आम्हासाठी केलेलं आहे. आता यानंतर फक्त तुम्हाला सर्वांसाठी 2 आनंदाच्या गोष्टी आणखीन सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आता कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी जेवायला जायचंय बरं का, ही पहिली गोष्ट. आणि याच्यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट अशी तुमच्यासाठी की जेवण झाल्यानंतर याच स्टेजवर या माजी विद्यार्थ्यांचं गॅदरिंग होणार आहे. पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचे डान्स पाहायला मिळतील, गाणी गायला ऐकायला मिळतील, मस्त म्हणजे फनी गेम्स सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल. जेवण झाल्यानंतर कोणीही लगेच जायचं नाही, या कार्यक्रमाचा आस्वाद सर्वांनी घ्यायचा आहे. आणि 2 मिनिट आणि आयोजित केला त्या महामेळाव्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉक्टर कुमार सप्तऋषी, संस्थेचे सगळे ट्रस्टी, त्याचप्रमाणे या मेळाव्याचे आयोजन केलेले 1987 ते 2024 पर्यंतच्या सर्व बॅचेस आणि त्यामधील सर्वच तारांकित विद्यार्थी, या सर्वांचं, अधिकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. एक विनंती आहे, काकडे परिवाराच्या वतीनं जालिंदर काकडे व त्यांची कन्या उषा काकडे हिच्या वतीनं डॉक्टरांचा व त्यांच्या परिवाराचा सन्मान होत आहे. मी विनंती करतो उषा काकडे हिला आपण स्टेजवरती यावं. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी, गुरुजन वर्ग, संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तऋषी सर व सर्व शिक्षक परिवाराचे मी पुनश्च एकदा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो.